मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृतमधला अध्याय 16वा। जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। श्री गणेशाय नमो नमः। अध्याय 16वा। भक्तजन तारणार्थ। यती रूपे श्री दत्त भूवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला। जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामीसुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील। प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंद होते नांदत निर्वाह करीत नोकरीने। कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटया गाव सुंदर। हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे त्यांची। ते खोत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे। त्याच गावी त्यांचे माता बंधू राहती। मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित। ते करिता व्यापार त्यात तोटा आला तैसी। एक समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाव धरुणी मनी। नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित। अक्कलकोटी येईन यासी 7 दिवस झाले काही अनुभवा न आले। तो नवल एक वर्तिले ऐका चित्त देऊन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले। त्यांनी काढली एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती। म्हणती काय करावे हे नुकसान भरावयाशी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता अब्रूसी। भट्टा लागेला मुच्या तेव्हा पंडित बोलले मला ही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असेना। तुम्ही व्हावया कर्जमुक्त याशी करावी युक्त एक तुमचा होऊन मी मालक। लिहून देते पेढीवरी उभय तांशी ते मानले तत्काळ दयापरी केले। तो नवल एक वर्तिले ऐका सादर होऊनी अफूचा भाव वाढला। व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडितांना। मारवाडी आले आनंद पंडित ऐकून वर्तमान। आनंद झाला त्या लागून हरिभाऊ ते भेटून। वृत्त निवेदन मग केले अक्कलकोटी स्वामी समर्थ। संप्रत काळी वास करीत त्याचीच कृपा ही सत्य। कर्जमुक्त झालो आम्ही नवस केला तयाशी जाऊ आता दर्शनासी। वार्ता ऐकून उभयतांशी चमत्कार वाटला ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असती सत्य। ऐसेच एका समर्थ अक्कलकोटी नादती तरी अक्कलकोटा प्रती येतो तुमच्या सांगती। आम्ही पाहुनी स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की। गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीते भक्तीने। पाहुनी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊची वृत्ती मुख पाहता नयन पाती न लवती तयाची। तेव्हा समर्थ त्यासी शिव राम मारुती ऐसे नाम दिदले त्रिवर्गांशी। आणि मंत्र दिदले पंडिता राम म्हटले गजानना शिव नाम दिदले। मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप। मग समर्थ त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलवले तिघांनी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका। श्लोक म्हटले गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मिन् श्री गुरवे नमः। ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला। असे समर्थ तेव्हा तयाच्या आनंदे पारावार नसेची। दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीने दिदला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला। बहुसाळ श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छित सागर मे सर्वदेव नमस्कार केशव प्रति गच्छती। संतोषले त्यांचे मग पंडितांजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते। श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम। 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थ। ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणल्या सत्वर। स्वामी सनिध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने। हरिभाऊचे तन्मन स्वामी चरणी दृढ जडले। काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया। आज्ञा मिळता तयाशी आनंद आले मुंबईशी। हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा। व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चित्ता। गोड न लागती संसार वार्ता चैन नसे क्षणभरी। असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करून अर्पावया स्वामी चरणी आले अक्कलकोटाती। भक्तजनांचा कैवारी पाहून या डोळे भरी माता ठेविला चरणांवरी। बहुत अंतरी सुकावले चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या। समर्थ आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी त्या आत्मलिंग पादुका 14
दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सका दिधल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिली समर्थ सनिध येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. संप्रते समर्थ त्या प्रती घेऊन या मांडीवरती वरद असते सत्वर गती. मस्तकी त्यांचे ठेविला म्हणती तू माझा सुत झालासे आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटी कपनी झोळी समर्थ तयाशी दिधली ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वर देती हरिभाऊची करी. म्हणती जाऊन सागर तीरी किल्ला बांधून राहावे. धरू नका आता लाज उभार माझा यशध्वज. नको करू अन्य काज जन भजना लावावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपली संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवान धरावे. आज्ञा ऐकून ऐशी आनंद झाला मानसे. सत्वर आले मुंबईशी साधू वेश घेऊन. सद्गुरुनी मस्तकी असती ठेवता झाले ज्ञानवंत. धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य धन्य स्वामी दयाळा. सद्गुरूचा उपदेश होता तत्काळ गेली भव्य व्यथा. उपरती झाली चित्ता षडविकार निमाले. बहुत गुरी जगी असती नाना मंत्र उपदेशिती. द्रव्य प्राप्ती स्तव निश्चिती डोंग माजवीत बहुत. तयाचा उपदेश न फळे आत्मरूपी मन न वळे. सत्य ज्ञान काही न कळे मन न चळे प्रपंची. तयाशी न म्हणावे गुरु जे केवळ पोट भरू. भवसागर पेल तिरू उतरील ते कैसे. तैसे नवेची समर्थ जे परमेश्वर साक्षात. मस्तके ठेवता वरद हस्त दिव्य ज्ञान शिष्याते. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणाशी बोलवले. संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटवता तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुत आकांता घेत ऊर बडवून. मने जोडून या कर लुटविता तुम्ही संसार. हा नवे विचार दुःख लागेल भोगावे आजवरी अब्रुणे. दिवस काढले आपण परी आता अवलक्षण आपण काय आठवले. हसतील सकल जन धिकारतील पिशून. उपास पडता कोण खावयता घालील. अल्पवयी आपणाशी बुद्धी सुचली हे कैसी. त्यागुनी या संसार सुखाशी दुःख डोही का पडता. संसार सुख भोगेन पुढे येता वृद्धपण. मग करावे मोक्ष साधन सेवावे वन तपात. आपल्या वडिलांची थोरवी मन माझी आणावी. त्यांची कीर्ती मिळवावी उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडून जाऊन बसाल जरी वनी. तरी मग सांगा कोणी मज लागी पोसावे. माझे करिता पाणीग्रहण अग्निब्राह्मण साक्ष ठेवून. आपण वाहिले असे आन स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे तुम्ही घरदार सोडावे. मज संगमांगे फिरावे भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य सत्य संसारी मन विरक्त. माझे न होय कदापि आता जरी आपण संसार टाकीला लुटेन. हे केले महत्व पुण्य ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे. याशी काय पुण्य कर्म. पाप उलटे होत असे विनवत असे जोडून कर. अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तर ऐकुनी स्वामी कुमरे समाधान. बहुत प्रकारे करीत असे तिचे परी. तारेच्या चिंतात षडरूपी होते जागत. संसाराचे मिथ्यत्व तिये लागी कळेना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकीने. त्यांनी तिजला झडपून आपणा धीन केलसे. त्या योगे सदिचार तियेसी न सुचे अनुमात्र. धरुणी दुराग्रह स्वामी सुता बोध तसे. षडविकार त्यागुने रथला जो स्वामी चरणी. दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटवले समग्र. तेथे दिले शुभ वस्त्र परिधान करावा. आत्मलिंग स्मरते स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका स्वस्ते मठा माझी स्थापिला. कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला. असे पायी हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. धन्य धन्य ते स्वामी सुत गर्वानेने झाले विरक्त. परिजन त्याते निंदित. नाना दोष देऊन पूर्वजन्मी तप केले. त्याचे फळ प्राप्त झाले. सद्गुरुचरणी विनटले सर्व फिटले भव दुःख. धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली. त्यांच्या करुणीची सावली विष्णू शंकरावरी असो. इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत्य कथा संमंत सदा भाविक भक्त परिसोत. षोडशोध्याय गोड हा शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 16 संपूर्ण. अध्याय 17. श्री गणेशाय नमो नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यातचे मुंबई शहर. तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिते समर्थ्यांचा. षडविकारे जिंकले. संसार ते त्यागिले. रात्रंदिन रत झाले स्वामी भजने सुखाने.
स्वात्व सुखी तल्लीन वृत्ती तेने हरली संस्कृती कवनांची नाही भीती सदा चित्ती आनंद स्वामी नामांचे भजन त्याच्या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसायान्न स्वामी सूत नेनती संसारत सोडून बैसले गोसावी होऊन हे पाहून कित्येक जण हासताती तयाते परी त्यांचा विषाद चित्ती स्वामी सूतन मानती अंगी बाणली पूर्ण विरिक्त पुष्यासक्ती नसेची स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणे तिने हे वृंत ऐकून दुःख केले अनिवार्य मोहावरती सापडले मायावश जे झाले त्यांची प्रपंच वेगळे गोड काही न लागेची पुत्र वात्सल्य करून पाही शोक करीत काकूबाई मुंबई लवलाही सुताजवळी पातल्या गोसावी निज सुता पाहून वक्षस्थळ घेते बळवून अंग टाकिले धरणी बहुत आक्रोश मांडिला निज मातेचा शोक पाहून दुःखी झाले अंतकरण तिये लागी सावरून धारिले सत्वर प्रेमाने तुझ्या उदरी जन्मास आलो सद्गुरु पायी विनटलो जन्म मरणांते चुकलो मुक्त झालो सहजची धन्य धन्य तू घे जननी मज लागी प्रसव होऊनी मान्य झाली त्रिभुवनी काय धन्यता वर्णावी अशा प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावीत परमार्थ गोष्टी सांगून परी त्यांच्या या गोष्टी तियशी गोड न लागती म्हणे यांची भ्रष्टमती खचित असे जाहली यासी पिछाच बांधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिले पंचाक्षरी आणून त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयाशी देव मामलेदार सर्व लोक बोलती तयाची घेऊन भेटी विचारावी काही युक्ती ते जरी कृपा करती तरी होय आरोग्य असा विचार करूनी पोटी दर्शना आल्या उठावटी सांगितल्या सुतांच्या गोष्टी मूळ पासून सर्वही होऊनी अधीन वंदन करीती विनती कर जोडून म्हणती सर्वज्ञ आपण उपायासी सांगावा ऐकूनी या देव मामलेदार हसूनी देती उत्तर त्यासी पिसाच लागले थोर माझे दूर नोहीचे ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकरणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे मने ज्याने वेड लावले त्याचीच धरावी येणे उपाये आपले कार्य सत्य होईल असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारशी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशी जाहले मठ होता कामाठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिल्ली कांदेवाडीत जागा एका भक्तीने निसिम जे स्वामी भक्त आनंद भजनी नाचत कुटील जन त्यात हासते ढोंग अवघे म्हणती हे परिनिंदा आणती स्तुती दोन्ही समान जे मानती श्री चरणाविन आसक्ती अन्य विषयावरी नसे जननिंदा करितांती अनेक प्रकारे दूषण देती परी शांत चित्ते त्र्यापती उपदेशी ती स्वामी सुत जे अहंकार बुडाले सत्यपथाचरण चुकले निज कार्यात विसरले मोहे पडले भव झाली ऐसे जे का मूढ जन ते भक्ता देती दूषण परी तेने अंतकरण दुखित नोहे हाचे तारा नाम त्यांची कांता तेही त्रास देते स्वामी सुता परी त्यांच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे कोणे एके समयाशी नगर कर नाना जोशी सहज आले मुंबईशी त्यांनी ऐकले वर्तमान ना या नगरात सांप्रत स्वामी सुत स्वामी भक्ती गोसावी होऊन राहत महाज्ञानी असते ते एक वार पहावे तयाशी इच्छा झाली नानाशी मग कोणे एके समयीशी मठा माझी पातले पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंद चरणवदती स्तवन करीते त्यांचे स्वामी सुते तयाशी लाविले स्वामी भक्तांशी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुत शिष्य करून वाढवले महात्म्य पूर्ण श्री स्वामी समर्थ भक्तीचे पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पली स्वामी मूर्ती आनंदली स्मरते त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजवता जोशी हसू आले समर्थांशी पाहुनी स्वभक्तांशी परमानंद झाला अक्कलकोटी स्वामी सुत श्री सानिध्य भजन करीत कीर्तीने आनंदे नाचत लोक लज्जा सोडून लोकापदाचे मानी भय तो भक्ती करेल काय प्रेमानंदा चित्तानोय भजनी मन लागेना त्रिविध जन नाना रीती निंदा स्तुती करीत आते खेदानंद मानिता चित्ती चित्तवृत्ती द्विधा होय असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे ऐसे स्वामी सुतांचे मत परी दिसे आधार रहित सत्यासत्य जाणती समर्थ आपण तेथे अज्ञानी स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लावले भजनास कीर्ती ध्वज उभारला मना माझी धरुणी कामना
कोणी येताची दर्शना त्याशी समर्थ करिता आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुत त्याप्रती मनातील खून सांगती ऐकून जन चकित होती वर्णिते ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंद. राणीची या आज्ञे वाचून दर्शन हे कोणा लागून ऐसे वर्तमान ऐकून खिन्न मनी स्वामी सुत स्वामी दर्शन घेतल्याविन तो न सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीनं. हा समर्थांचा निसीम भक्त आनंदे भजनी नाचत समर्थ दर्शनांची धरीत दृढ इच्छा अंतरी. सेवकांशी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदिरी प्राथुनिया आणावे ऐसी राणीची आज्ञा होता. सेवक धावले तत्वता प्राथुनिया स्वामी सुता मंद्रा माझे आणले. पाहुनी या समर्थांशी उल्हास सुताचे मानसे. धावुनी वेगसे मिठी चरणी घातली सदगतीत अंतचरणी. अंतकरणी चरण शाळीले नैनाश्रुणी. देहवान गेला विसृणी स्वामीपदी सुकावला. बाळ चुकले मातेशी ते भेटले बहुत दिवशी. मग त्यांच्या आनंदाशी पारावार नसेची. निज सुता ते पाहून आनंदले समर्थमणी. कर फिरवला मुखावरून हस्ती धरून आठवले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती स्वामी सुतावर होती. त्यात होते ते दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहून दूषित होय त्यांचे मन द्वेषपूर्ण करिता ते. काही उपा करून फिरवून समर्थांचे मन स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहता ती स्वामी सुत. रात्रंदिन समर्थापुढे करती भजन पायी खडावा घालून. प्रेम रंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडवा घालून ऐशी वेळ साधून समर्था सांगितले दुर्जनी. स्वामी सुतांची ही करणी योग्य नसे सर्वता बैसला असता आपण. पायी खडवा घालून हा नाचतो काय म्हणून. आपला अपमान करवाया परकी आणि निज सूत समान लेखती जे सत्य जे सर्वांचे अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण द्याते. आता खडवा काढून मग नाचावे त्वा भजनी ऐशी आज्ञा सुता लागून केली. समर्थ त्यावेळी तोच उठले कित्येक जण खडबा घेतल्या काढून स्वामी सुतांचा अपमान केला ऐशा प्रकारे. पाहुनी ऐशी परी खिन्न झाला सूत अंतरी. काळजात बोचली सूर अपमान दुःख दुखावला मरणाहून परम कठीण दुःख देत असे अपमान. उतरले सुताचे वंदन निस्तेज झाले सत्वर. तयाच्या होतीचे वैरी ते आनंदले अंतरी. म्हणती मोडली खोड बरी अभिमान उतरला असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित. नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा अपमान दुःखे दुखावला अंतरी बहु. खिन्न झाला परतून नाही आला जन्मवरी. अक्कलकोटी स्वाभिमान जो नर त्यांच्या दुःखविता अंतर ते दुःख जन्मभर त्यांच्या मनी जातत असे. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमार. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला. अक्कलकोटी समर्थांते स्वामी सुतांची जनने राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकून विनवित समर्थांचे म्हणे कृपा करून सुता ते आणावे या ठाया. कृपादृष्टी पाहून या आरोग्य तया करावे. मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठवले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी मजसिन्ना आणावे. परिसुत त्या सांगती आला नाही. अक्कलकोटी अपमान दुःख त्यांच्या पोटी रात्रंदिन सलत असे. सेविकर परतून आले समर्थांचे वृत्त कथले. आणखी दुसरे पाठवले त्यांची गती तीच झाली. मग सांगती समर्थ त्याशी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊन. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलला समर्थ आता जरी नये सत्य तरी तोप भरून. यथार्थ ठेवली ती उडवी की याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी सुता परी तो न आला. अक्कलकोटात जीवित परवा न केले. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. त्या समयी मुंबईत तयाची जे शिष्य होत त्याशी झाले दुःख अमित शोक सागरी बुडाले. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीत विचित्र करणी बैसेल स्नान करुणी. परिगंधन लावती भोजनांते न उठती. धरणीवर अंग टाकती कोणा संगे न बोलती. रुदन करीती क्षणोक्षणी इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार.
श्रुत झाला समाचार, स्वामी सुतगत झाला उदासीनता. त्या दिवशी आली सर्व नगराशी चैन पडे, काकूबाईची पुसती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार. परम पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ते, ऐकून करिता आकांता तो दुःखद समय वर्णिता. दुःखद अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही, परोतीनं आल्याबाई बोलल्या काय समर्था. सूत आपला भक्त असून अकाली पावला का मरण. मग समर्थ जे हे चरण, त्याचे तारण होय कैसे. समर्थ बोलले दियेशी उल्लंघले आमच्या आज्ञेसी, संधी सापडली काळाशी ओढून बळेची. मग नेला पुत्र शोक करून दुःख करी रात्रंदिन. समर्थ त्यांचे समाधान परोपकारी करीत ते. नर जन्मा येऊन सत्य भक्ती केली, एकनिष्ठ केले जन्मांचे सार्थक. परमपदा पावले उच नीच, भगवंत नसे काही निश्चित. ज्यांची असेल जैशी भक्ती, श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची. धन्य धन्य स्वामी कुमार, उतरला भावोदी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र, कीर्ती अमर झाली. स्वामी स्वतःच्या गादीवर कोण नेमवा अधिकारी. ऐसा प्रश्न एके अवसरी, पुसती सेवे करी समर्थांत. ते कथा रसाळ अत्यंत वर्णली पुढील अध्यायात. श्रोता होऊन सावध चित्ते अवधान द्यावे कथेशी. जय जय श्री भक्तपाला, जय जयाजी परम मंगला. विष्णू शंकरांची विमला कीर्ती पसरो सर्वत्र. इत श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृते कथा संमंत भाविक भक्त परिसोत. सप्तदशोध्याय गोड हा श्री भगवचरणा पर्ण नमस्तु शिरस्तु शुभम भवतु. अध्याय